बघा 30चे स्क्वेअर रूट आपण करणार आहोत. आपण स्क्वेअरनेच आपण डिवायडेड करणार आहोत. 5 5 जा 25 मायनस 25 या ठिकाणी आला 5. त्याच्यानंतर हा 5 याच्यात प्लस करायचा आहे. आन्सर आलं तुमचं 10. त्याच्यानंतर आपण हे 2 झिरो खाली आणले 5. आता आपल्याला लेफ्टला जो 10 आहे त्याच्यावरती एक नंबर असा ठेवायचा की आपण 500च्या नियर येणार. तर आपण 4 ठेवणार, कारण 4 × 4 आपण केलं तर काय करणार, 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16. कारण आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर जास्त आन्सर आलं असतं 500पेक्षा. तर बघा आपण 4 + 4 108 आलं आणि याचं मल्टिप्लिकेशन 84 आपले उरलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2 झिरो आपण घेतले 8400. तर या ठिकाणी असा नंबर ठेवणार की ज्याचं मल्टिप्लिकेशन याच्या जवळपास येणार. तर आपण 7 घेतला, कारण 8 घेतला तर जास्त आन्सर होणार, म्हणून 7 1 जा 7 7 0 0 7 8 जा 56 7 8 जा 56 आणि 7 7 जा 40. तर बघा 7ने मल्टिप्लाय केल्यानंतर 7609, कारण हा 7 इथे ठेवला इथेही ठेवला, त्याचं मल्टिप्लिकेशन हे इथे आलेलं आहे, बाण दाखवलेलं आहे 7609. आणि जोपर्यंत आपल्याकडे डिजिट आहे तोपर्यंत आपण ॲडिशन करणार. 1087 + 7 1094 आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून आपण मायनस करणार आहोत 760. तर आपला आन्सर या ठिकाणी आलेला आहे 791. परत हे 2 झिरो आपण खाली आणणार. आता हा नंबर आपल्याकडे आलेला आहे 10947. तर याच्यावरती असा नंबर ठेवायचा जेणेकरून आपला आन्सर हे येईल. इथेही मल्टिप्लाय 7ने केलं आपण, तर आपला आन्सर या ठिकाणी येत आहे. तर बघा याचं मल्टिप्लिकेशन मी या ठिकाणी केलं, 7ने मल्टिप्लाय केलं, हा नंबर मिळालेला आहे. त्याच्यानंतर हा 7 + 7 करायचा आहे, ते आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. आणि याच्यातून मायनस केल्यानंतर आपला आन्सर आलेला आहे 240 1 7 4 2. परत लास्टला आपण हे 2 झिरो खाली आणणार 247100. आता ह्या नंबरवरती असा एक नंबर ठेवायचा 2 ठेवणार आपण, कारण की ही संख्या आपल्याला मिळेल × 2. तर 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपली संख्या आलेली आहे 21